नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। शैक्षणिक क्षेत्रावरून आमदार सत्यजित तांबेंनी सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रात शिक्षणाची पात्रता दिवसेंदिवस खालावत असून शैक्षणिक क्षेत्र सध्या अडचणीच्या स्थितीतून जात असल्याची टीका सत्यजित तांबेंनी केली आहे। गेल्या 20-25 वर्षात शिक्षण क्षेत्राकडे सरकारनं लक्ष न दिल्यानं शिक्षण क्षेत्राची वाताहत झाल्याचा आरोप त्यांनी केला। सरकारनं शाळा आणि शिक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी केली। हा शिक्षण विभाग हा अतिशय अडचणीच्या काळामधून जातो आहे। शैक्षणिक गुणवत्ता महाराष्ट्राची दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे आणि त्याला जर काही प्रमुख कारणं असतील तर मागच्या 5-25 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्राकडे जे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं लक्ष कुठल्याही पक्षाच्या सरकारने दिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। आता आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहे। त्यांच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत हे निवेदन जाईल आणि राज्य शासन याची काळजी घेईल आणि इथून पुढच्या काळात याच्यामधले ज्या गोष्टी जे निर्णय होणं अपेक्षित आहे ते तातडीने निवडणुकीच्या आधी आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी घेतले जातील अशी आम्हाला या ठिकाणी माफक अशी आमची अपेक्षा आहे। त्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी शिक्षक संघटना असतील, संस्था चालक असतील, विद्यार्थी संघटना असतील, आम्ही सगळेजण जाऊन आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे।